बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आलेली आहे। माता भगिनींचे संरक्षण न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारच्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आलाय। राज्यातील महिला मुलींवर होत असलेले अत्याचार थांबवावेत, अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देऊन पीडित विद्यार्थिनींना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना उभाठा गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। अख्खा भारत देश महाराष्ट्रावर थुतू करत आहे। कारण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रावर अख्खा देश थुतू करत आहे। महाराष्ट्रातली आमची माय भगिनी सुरक्षित नाहीत आणि एकीकडे हे सरकार लाडकी बहीण योजना म्हणून काढते। काही जे महिला जे होत्या आमच्या बदलापूर मधल्या त्या आक्रोश करून सांगत होत्या की आम्हाला लाडकी बहीण योजना नको देऊ, पण आम्हाला सुरक्षा द्या। आता आमचं सरकारला शिवसेनेकडून मागणी आहे की आम्हाला आता आमच्या माय बहिणीला शस्त्र बाळगण्याची परमिशन द्यावी, कारण जेणेकरून जे घराच्या बाहेर निघतील ते त्यांची तरी सुरक्षा करू शकतील। कारण की गृहमंत्री हे सरकार आमच्या माय बहिणीची सुरक्षा करू शकत नाही तर आम्हाला सांगावं, आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही सगळ्या माय बहिणीची सुरक्षा करायला तयार आहोत। आणि जे कोणी अशा काही घटना घडल त्यांना जिथल्या तिथंच शिक्षा देण्याची शिवसेनेमध्ये ही आमच्याकडे ताकद आहे। जय भवानी। शिवसेना जेव्हा जेव्हा गरिबावर कुणावर पण आणत होते तेव्हा पहिल्याच सगळ्यात अगोदर शिवसेनाच रस्त्यावर आंदोलन करत असते। पण आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असं भयभीत वातावरण झालेलं आहे। काल बदलापूरला झालेली घटना असेल, उच्च शिक्षित काल डॉक्टर होती, 8 दिवसाखाली एका डॉक्टरवर पण अन्याय अत्याचार झालाय। हे सरकार करत काय आहे आणि हे सरकार कुणाची सुरक्षा करत आहे? सरकार स्वतःची सुरक्षा तरी करते का? हा प्रश्न सामान्य महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे। पण आता ही महाराष्ट्राची जनता हे अन्याय सहन करून घेणार नाही। आता आमची सुरक्षा आम्हीच करणार, म्हणून आम्हाला एवढंच आव्हान करायचं प्रशासनाला आणि या सरकारला, जर तुम्हाला सुरक्षा करता येत नसेल महिला भगिनीची, आज आमची महिला सुरक्षित नाहीये, आमची मुलगी सुरक्षित नाहीये। आज शाळेत जर मुलीला पाठवायचं असेल तर आई वडिलांचं लक्ष सगळं त्या लेकरांकडे लागलेलं आहे आणि एवढ्या चिमुकल्या मुलीवर एवढ्या वाईट प्रकारे जर असे अत्याचार होत असेल तर या सरकारचे डोळे उडायला पाहिजे। आणि पक्षाच्या वतीनं मी एवढं सांगू इच्छिते, या निराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी।